Students, we studied about some conditional statement in geometry, that means the statements which are in the form of if and then. Also, we studied their antecedent and consequent parts. With the help of antecedent and consequents, we convert these statements in their converses. त्याचबरोबर आपण मुलांनो या ठिकाणी युक्लिडची काही पॉस्च्युलेट्स बघितली. पॉस्च्युलेटच्या आधारे आपण थिअरम ही संकल्पना समजून घेत असताना थिअरम हे कसं या ठिकाणी प्रूफ करायचं, म्हणजेच एखादं जॉमेट्रिकल स्टेटमेंट प्रूफ कसं करायचं हे आपण दोन प्रकारे या ठिकाणी अभ्यासत आहोत. त्यापैकी मागील तासाला आपण डायरेक्ट प्रूफ या ठिकाणी विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल च्या सहाय्याने या ठिकाणी बघितलेलं आहे. आता या तासाला आपण इनडायरेक्ट प्रूफ हे या ठिकाणी पाहणार आहोत. हे पाहत असताना दिलेलं स्टेटमेंट्स पहिल्यांदा आपल्याला इफ अँड देन फॉर्ममध्ये लिहायचे, म्हणजेच कन्वर्ट गिवन स्टेटमेंट इन द फॉर्म ऑफ इफ अँड देन. जर आपण हे लिहिलं तर त्यातील आपल्याला अँटीसिडेंट पार्ट कुठला आहे, कॉन्सिक्वेंट पार्ट कुठला आहे हे या ठिकाणी आपल्याला समजून घेता येईल आणि त्याच्या आधारे आपण कॉन्सिक्वेंट जो आहे हा कॉन्सिक्वेंट आपल्याला या ठिकाणी नकारार्थी वाक्यामध्ये घ्यायचं आहे, म्हणजेच या ठिकाणी ते वाक्य सिद्ध करण्यासाठी आपण त्यामध्ये नकार घेणार आहोत. थोडक्यात ते गृहीत धरणार आहोत आणि गृहीत धरलेली बाब आपल्याला पुन्हा काय करायचे, ती चुकीची आहे हे सिद्ध करायचे. आणि जर असं केलं आपण तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं कंडिशनल स्टेटमेंट इनडायरेक्ट फॉर्ममध्ये या ठिकाणी काय करता येईल, प्रूफ करता येईल. यासाठी आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी बघूया. इथं आपल्याला दिलंय पहा फळ्यावर स्टेटमेंट्स कुठलंय बघा, अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. आता या वाक्यामध्ये ब्लॅक अंडरलाईन केलेलं जे भाग आहे वाक्याचा हा तुमचा अँटीसिडंट असणार आणि रेड कलरनं या ठिकाणी अंडरलाईन केलेला पार्ट जो आहे तो तुमचा कॉन्सिक्वेंट असणार आहे. आता हे वाक्य आपण इफ अँड देन फॉर्म मध्ये कसं लिहिणार, इफ p इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2, म्हणजेच p हा जर प्राईम नंबर असेल कसा तर 2 पेक्षा मोठा, देन तर इट इज ऑड म्हणजेच तो विषम असणार आहे. आता हे आपल्याला सिद्ध करत असताना जो तुमचा अँटीसिडंट आहे आपण गिवन मध्ये या ठिकाणी लिहितो. अँटीसिडंट पार्ट जो आहे तो गिवन मध्ये कसा लिहाल तर p इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. p हा प्राईम नंबर आहे ग्रेटर दॅन 2, 2 पेक्षा मोठा असणारा. जर असेल तर त्याचे आपल्याला डिवायझर 2 मिळतील, 1 आणि p. कुठल्याही मुलांना या ठिकाणी मूळ संख्या जर घेतल्या तर त्याला 2 डिवायझर असतात. उदाहरणार्थ 13 इट इज अ प्राईम नंबर 1 आणि 13 म्हणजे इट सेल्फ, हे 2 त्याचे काय असतील, डिवायझर असतील. याचप्रमाणे p चे डिवायझर आपल्याला लिहिता येईल 1 अँड p, दीज आर द डिवायझर ऑफ p. अशा प्रकारे आपण गिवन स्टेटमेंट या ठिकाणी लिहिलं. आता कॉन्सिक्वेंट जो आहे तो पार्ट आपण टू प्रूव्ह मध्ये घेणार. दॅट मीन्स इट इज अ ऑड असं म्हटलंय, म्हणजे तो प्राईम नंबर ऑड आहे असं आपण दाखवायचंय. तो म्हणजेच कोणता घेतलाय आपण तर p घेतलाय. देअरफॉर p इज अन ऑड नंबर हे आपल्याला सिद्ध करायचंय. आता सिद्ध करत असताना आपण इनडायरेक्ट प्रूफ मेथड वापरणार. यामध्ये आपल्याला जे प्रूव्ह करायचंय ते आपण गृहीत धरायचं नाही, म्हणजेच नकारार्थी वाक्यामध्ये त्याचं रूपांतर काय, म्हणजेच काय, ऍज्युम दॅट p इज नॉट ऑड नंबर. गृहीत धरा काय, p इज नॉट ऑड नंबर, p हा ऑड नंबर नाही हे आपण गृहीत धरलं. जर नसेल तर तो काय असणार आहे, p इज इवन नंबर, म्हणजेच p हा इवन नंबर असेल. आणि जर असेल तर कुठल्याही इवन नंबरला आपल्याला 2 हा डिवायझर असतो. एव्हरी इवन नंबर हॅव अ डिवायझर 2. जर या ठिकाणी p इवन नंबर मानला आपण तर त्याचा 2 हा डिवायझर असेल, देअरफॉर 2 इज अ डिवायझर ऑफ
पी. इट इज अ फर्स्ट स्टेटमेंट. आता दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय सिद्ध करता येईल पहा. आपल्याला दिलंय बट इट इज गिवन दॅट पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. आपल्याला गिवन मध्ये दिलंय काय, तर पी हा प्राईम नंबर आहे 2 पेक्षा मोठा. आणि जर असेल तर आपण गिवन मध्ये लिहिलंय 1 and p आर ओनली डिवायझर ऑफ p. म्हणजे p चा 1 आणि p हा काय असेल, डिवायझर असेल. ह्या वाक्याला आपण 2 म्हटलं. आता 1 आणि 2 वरून काय सांगता येईल पहा. एक वाक्य सांगतंय p चा 2 हा डिवायझर आहे. दुसरं वाक्य सांगतंय p चा 1 आणि p हा डिवायझर आहे. म्हणजे p चे डिवायझर किती झाले, 2, 1 आणि p. लक्षात आलं. एकूण 3 डिवायझर आपल्याला p चे मिळाले. पण कुठल्याही मूळ संख्येला मुलांनो फक्त 2च डिवायझर असतात. ते म्हणजे 1 आणि ती स्वतः संख्या, असे 2 डिवायझर असतात. इथं आपल्याला 3 मिळत आहेत. म्हणजे त्या ठिकाणी काय सांगता येईल, स्टेटमेंट 1 and 2 आर कॉन्ट्रॅडिक्टरी टू द डेफिनेशन ऑफ प्राईम नंबर. म्हणजे मूळ संख्येच्या व्याख्येशी ही दोन्ही वाक्य कसे विसंगत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, आवर assumption p is not odd number, it is a false. म्हणजे आपण जे गृहीत धरलंय काय, p is not odd number, म्हणजे p हा ऑड नंबर नाही. हे वाक्य assumption म्हणजे गृहीत धरलेली बाब ही कशी आहे, फॉल्स आहे, चुकीची आहे. मग जर ही नॉट ऑड नंबर असेल तर मग ऑड नंबरच असणार आहे. नॉट ऑड म्हणजे याचा अर्थ काय होईल, p is a odd number which is a prime number. म्हणजेच p हा ऑड नंबरच आहे परंतु तो प्राईम नंबर सुद्धा आहे. अशा प्रकारे आपण ही कंडिशनल स्टेटमेंट या ठिकाणी इनडायरेक्ट प्रूफद्वारे, अशा प्रकारे मुलांना आपण इनडायरेक्ट प्रूफचं एक उदाहरण बघितलेलं आहे. जाता जाता या पाठामध्ये आपण काय बघितलं हे थोडक्यात बघणार. यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट काय बघितल्या, पॉइंट, लाईन आणि प्लेन ह्या कन्सेप्ट या ठिकाणी बघितल्या. त्यानंतर आपण नंबर लाईन विषयी माहिती घेतली. बिंदूचे कॉर्डिनेट्स म्हणजे काय हे समजून घेतलं. डिस्टन्स 2 बिंदूमधील कसं काढायचं हे या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट पॉईंट आपण अभ्यासला बिटवीननेस, त्याची काही उदाहरणं या ठिकाणी आपण बघितली. त्याचबरोबर कंडिशनल स्टेटमेंट कशी लिहितात इफ अँड देन फॉर्ममध्ये, त्याचं अँटीसिडंट आणि कॉन्सिक्युएंट कसा लिहिला जातो, त्याच वाक्याचं पुन्हा कॉन्व्हर्स वाक्य कसं तयार केलं जातं, कॉन्व्हर्स स्टेटमेंट कसं केलं जातं हे बघितलं. जाता आता आणखी पॉस्च्युलेट्स इफ्लुएंटची काही बघितली. त्याचा आधार घेत आपण थिअरम हा एक नवीन कन्सेप्ट या ठिकाणी बघितली. त्याच्या पायऱ्या कशा आहेत, कोणत्या आहेत, कसं सोडवायचं, त्याचे प्रकार कोणते हे पाहत असताना आपण डायरेक्ट प्रूफ याचं एक एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर इनडायरेक्ट प्रूफचं या ठिकाणी एक एक्झाम्पल बघितलं. अशा प्रकारे आपण या पाठामधील काही मुद्दे अभ्यासलेत. या मुद्द्यांचा आधार घेत आपण या पाठातील प्रॉब्लेम सेट 1 जो आहे त्या प्रॉब्लेम सेट 1 मधील तुमच्या 10व्या प्रश्नातलं एक उदाहरण या ठिकाणी बघणार. प्रश्न असा विचारला जातो, ड्रॉ लेबल डायग्राम शो विथ द हेल्प ऑफ गिवन इन्फॉर्मेशन इन अ स्टेटमेंट्स अँड राईट देअर अँटीसिडंट अँड कॉन्सिक्युएंट. दिलेल्या वाक्याच्या आधारे आपण अँटीसिडंट आणि कॉन्सिक्युएंट कसा लिहायचा हे समजून घेणार आणि त्याचबरोबर त्याचा डायग्राम कसा काढायचा हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचंय. हे बघत असताना आपण एक वाक्य घेऊया. समजा आपण एक वाक्य घेतलं, इफ गिवन quadrilateral is a rectangle, then its diagonal are congruent. त्याचे डायगोनल कसे असतात, कॉन्ग्रंट्स असतात, हे आपल्याला सिद्ध करायचंय. इफ नंतरचं येणारं जे वाक्य आहे हे वाक्य आपण अँटीसिडंट मध्ये लिहितो आणि देन नंतरचं येणारं जे वाक्य आहे ते आपण कॉन्सिक्युएंट मध्ये लिहितो. अशा प्रकारे अँटीसिडंट आणि कॉन्सिक्युएंट आपल्याला ठरवता येतात. आता या आधारे आपल्याला काय करायचंय, डायग्राम काढायचे. डायग्राम काढत असताना आपण
अँटीसिडंट मध्ये नेमकं काय दिलंय ते या ठिकाणी वापर करणार. यामध्ये आपल्याला इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, म्हणजे दिलेला क्वाड्रिलॅटरल हा रेक्टँगल असेल. कुठला एक क्वाड्रिलॅटरल आपण घेऊया. बघा आता यामध्ये ABCD हा एक रेक्टँगल घेतला आपण की ज्याचे सर्व कोण कसे काटकोन आहेत. आता या क्वाड्रिलॅटरलचे जे कर्ण आहेत हे आपल्याला एकरूप दाखवायचे. पहिला कर्ण जर आपण काढला तर हा AC पहिला कर्ण आहे आणि दुसरा कर्ण BD हे कॉंग्रंट दाखवायचे. म्हणजेच आपण अँटीसिडंट मध्ये काय लिहिणार, यालाच आपण गिवन असं म्हणतो प्रूफ मध्ये. या ठिकाणी आपला क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. लक्षात आलं. मग कॉन्सिक्युएंट मध्ये काय लिहिता येईल आपल्याला, टू प्रूव्ह मध्ये म्हणजेच कॉन्सिक्युएंट. यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल, डायगोनल AC कॉंग्रंट डायगोनल BD हे तुमचं अँटीसिडंट. हा काय झाला कॉन्सिक्युएंट. अशा प्रकारे वाक्याचा आधार घेत आपणाला डायग्राम काढायचे, त्यानंतर गिवन पार्ट आणि लास्टली टू प्रूव्ह. अशा प्रकारची काही उदाहरणं तुमच्या पुस्तकात दिली. सोडवा. प्रॉब्लेम सेट फर्स्ट सोडवायचं आहे. सगळी उदाहरणं फार सोपी उदाहरणं आहेत. प्रॉब्लेम आला काही तर या ठिकाणी फोन नंबर आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे. इथं आपला पहिला पाठ संपलेला आहे. पुढच्या तासाला आपण नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.